या घड्याची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपची सत्ता मिळणार आहे। एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला केवळ 24 आणि 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आता निवडणुकीसंदर्भातले पोल समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपची सत्ता येते। एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला केवळ 24 ते 36 जागा मिळण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। देशभरामध्ये निवडणुका संपन्न होत आहेत राज्यामध्ये आणि आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपची सत्ता येताना पाहायला मिळते आहे। एनडीएला मात्र 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, तर काँग्रेसला केवळ 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झालेली आहे मतदानानंतरचे आणि त्यातला हा पहिला पोल समोर आलेला आहे ॲक्सिस माय इंडियाचा आणि त्यानुसार आसाममध्ये भाजपची सत्ता येते। एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला केवळ 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, आसाम यासारख्या राज्यांमध्ये निवडणुका संपन्न होत आहेत आणि आज मतदान झाल्यानंतर ॲक्सिस इंडियाचा पोल समोर येतोय। आसाममध्ये एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला मात्र 24 ते 36 जागांवरतीच समाधान मिळणं शक्य आहे, कारण महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय बहुमतामध्ये एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। ॲक्सिस माय इंडियाचा हा पोल आहे। भाजपची सत्ता आसाममध्ये येते। एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपची सत्ता येते। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचं सरकार जाण्याचा अंदाज सुद्धा ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार व्यक्त करण्यात आलेला आहे आणि आसाममध्ये भाजपची सत्ता एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता जातीये, तिथे सुद्धा भाजपला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्तेमधला मोठा बदल पाहायला मिळणार आहे। ममता बॅनर्जी यांचं सरकार जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे आसाममध्ये सुद्धा भाजपची सत्ता एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला या ठिकाणी सुद्धा धक्का मिळणार आहे, केवळ 24 ते 36 जागा मिळू शकतात। तर दुसरीकडे पश्चिम बंगाल संदर्भातले सुद्धा एक्झिट पोल समोर येत आहेत। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचं सरकार जाण्याचा अंदाज आहे। पीपल्स फर्स्टच्या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल। टीएससीला 177-187 जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला 95 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचारामध्ये भाजपकडून जोर लावण्यात आलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभा घेतलेला होता आणि त्याचा परिणाम पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल। ममता बॅनर्जींचं सरकार या ठिकाणाहून जातंय आणि इकडे भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचं सरकार जात आहे आणि या ठिकाणी भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे। 177 ते 187 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि भाजपला 95 ते 100 110 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यानुसार आसाम आणि पश्चिम बंगाल संदर्भातले अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपची सत्ता येते। एनडीएला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचं सरकार जाण्याचा अंदाज आहे। पीपल्स फर्स्टच्या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येते। टीएमसीला 177 ते 187 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि भाजपला 95 ते 110 जागांवरती समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे। तर 2026ची विधानसभा निवडणूक कुठे आणि किती मतदान झाले हे सुद्धा आपण पाहतोय। तामिळनाडू राज्यामध्ये 84.45% आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 91% मतदान झालेलं आहे। आसाममध्ये 85.6%, केरळमध्ये 78%, तर पुदुच्चेरीमध्ये
89.87% मतदान झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये दोन्ही टप्प्यांमध्ये भरघोस मतदान झालेलं आहे। पहिल्या टप्प्यात 91% तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 89% मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर हे आता एक्झिट पोल समोर आलेले आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसणार आहे, त्यांची सत्ता जाऊ शकते असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। या ठिकाणी भाजप सत्तेमध्ये येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। टीएमसीला 177 ते 187 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 95.110 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आणि याचबरोबर मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचं सरकार जाण्याचा अंदाज आहे। पश्चिम बंगालमध्ये दोन्ही टप्प्यामध्ये प्रचंड मतदान झालेलं आहे। 90%पेक्षाही जास्त मतदान या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम सत्ता बदलामध्ये होऊ शकतो। टीएमसीला 125 ते 140 जागा मिळतील, भाजपला 141 ते 161 जागा आणि काँग्रेसला या ठिकाणी एकही जागा मिळणार नाही असा मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे। त्यामुळे या ठिकाणी ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसणार आहे। भाजपला या ठिकाणी सत्ता मिळवण्यामध्ये यश येण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। मात्र काँग्रेसला एकही जागा इथे मिळणार नाही, काँग्रेस या ठिकाणी आपलं खातंही उघडू शकणार नाही असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। मात्र ममता बॅनर्जींसाठी प्रचंड मोठा धक्का, 125 ते 140 केवळ जागा मिळू शकतात, मात्र भाजप 150 ते 160 जागा मिळवण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकतो। त्याच ठिकाणी तुलनेमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, एकाही ठिकाणी विजय मिळणार नाही, कुठल्याही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव दिसू शकत नाही असा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने सुद्धा वर्तवलेला आहे। दोन एक्झिट पोलनुसार काँग्रेसला कोणत्याही प्रकारचं यश या ठिकाणी मिळणार नाही असा अंदाज आहे। मात्र त्याचवेळी टीएमसी आणि भाजप संदर्भातले अंदाज मिळते जुळते आहेत। टीएमसीला 130 ते 140 जागा आणि भाजपला 150 ते 160 जागा, म्हणजे दोन्ही एक्झिट पोलनुसार भाजपच सत्तेमध्ये येते आणि ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसतोय असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये प्रचार केलेला होता, मात्र त्यांच्या प्रचाराला यश येणार नाहीये। राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतल्या, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसणार नाही असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार टीएमसीला 177 ते 187 जागा, भाजपला 95 ते 110 जागा आणि काँग्रेसला या एक्झिट पोलमध्ये सुद्धा सत्ता मिळवण्यात यश येत नाही असा अंदाज आहे। एका एक्झिट पोलनुसार टीएमसीला यश मिळू शकतं, मात्र दोन जे एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत त्यामध्ये मात्र भाजपच सत्ता मिळवेल आणि ममता बॅनर्जी यांना हा सगळ्यात मोठा धक्का बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। 2026 ही विधानसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी प्रचंड प्रतिष्ठेची होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतलेली होती। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचार रॅली घेतलेली होती, सभा घेतलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम कदाचित या विजयामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींना सत्तेमधून पायउतार व्हावं लागू शकतं आणि भाजप या ठिकाणी सत्तेमध्ये बसू शकतो असा अंदाज एक्झिट पोलनी समोर आलेला आहे। निवडणुकीचे निकाल प्रत्यक्ष येण्यानंतर आकडेवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। यानंतर थेट जाऊयात माझे सहकारी हेमाली आणि तन्मय आपल्यासोबत आहेत। धन्यवाद तृप्ती। एनडीटीव्ही मराठीवर आता आपण पोल्स ऑफ द पोल पाहणार आहोत। देशातल्या 5 विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याचे पोल म्हणजे कोण कुठे जिंकेल, कोण कुठे हरेल, कुणाचा गड शाबूत राहतोय, कुणाचा गड गिरावला जातोय, याचे अंदाज आपण पाहणार आहोत। अगदी एक्झिट पोल जरी असले तरी ते एक्झॅक्ट पोल नाहीयेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अत्यंत चुरशीचा असा सगळ्याच मुकाबला पाहायला मिळालेला आहे। निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि हिस्टोरिक टर्नआउट पाहायला मिळालेला आहे। अर्थात ज्या पद्धतीत मतदान झालेलं आहे ते पाहता आकडे काय सांगतात, आकड्यांचा खेळ कसा रंगतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 4 तारखेला रिझल्ट्स लागणार आहेत, त्यात मतदारांनी कोणाला मतदान केलंय हे स्पष्ट होणार आहे। हे एक्झिट पोलचे आकडे आहेत आणि आपल्यासोबत ह्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड सर, तसंच राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, निवडणूक तज्ज्ञ विनोद जोशी, तसंच आपल्यासोबत असतील माजी आयएस अधिकारी पश्चिम बंगालमधून संजय थडे सर, सिद्धार्थ प्रभाकर वरिष्ठ पत्रकार, प्रथमेश खेर वरिष्ठ पत्रकार। सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करूयात। या एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ आता आपण पाहतोय स्क्रीनवरती। आकडे पाहायला मिळतात, हे एक्झिट पोलचे आकडे आहेत। एक्झॅक्ट पोल नसले तरी एक्झिट पोलच्या आकड्यांमधनं कोणाला सत्ता मिळते तिकडे पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी गड राखणार की भाजप जी हळूहळू गेल्या काही वर्षांपासून सत्तेत यायचा प्रयत्न करतंय। नक्कीच। आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार टीएमसीला 125 ते 140 जागा, भाजपला 141 ते 161 जागा, काँग्रेसला एकही जागा नाही। जो मॅट्रिक्सचा एक्झिट
पोल सांगतोय त्याप्रमाणे इथं भाजपला सत्ता मिळणार आहे. 15 वर्षांची टीएमसीची सत्ता ममता बॅनर्जी यांचं सरकार इथं कोसळेल असं म्हटलं आहे. चाणक्य एक्झिट पोल नुसार आपण पाहूया 130 ते 140 जागा टीएमसीला, भाजपला 150 ते 160 जागा, काँग्रेसला 8, चाणक्यनं सुद्धा एकही जागा दिलेली नाही. अगदी नेक टू नेक फाईट म्हणावी लागेल. अभय सर, मी तुमच्याकडे येतो चर्चेच्या सुरुवातीला. चाणक्य आणि पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार आपण आकडेवारी बघतोय, फार काही मार्जिन नाही आता बघितलं तरी एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये. मात्र सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जी आकडेवारी हवी ती तशी पाहायला मिळते. साधारणतः या निवडणुकीचा सुरुवातीपासूनचा सूर बघितला तर फोटो फिनिश ज्याला म्हणतो आपण तो अपेक्षित होता आणि आकडे त्याच्या जवळपास जाताना दिसत आहेत. अनेकदा असं चित्र दिसतं की काहीतरी चुरशीची निवडणूक आणि निकाल मात्र खूप मोठ्या तफावतीने येतात. यावेळेस तसं होईल नाही होईल सांगता येत नाही, परंतु एक अंदाज आपण म्हणून बघा, एक सेफॉलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर प्लस मायनस आपण 10-15 म्हणतो आणि ते फरकच 10-15चा आहे. हो, त्याच्यामुळे सत्तेचा सोपान कुठे जाणार याचा नेमका अंदाज येणं कठीण आहे. पण या वेळेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मागच्या वेळेस खूप वोकल होती निवडणूक. यावेळेस त्या मानाने लो प्रोफाईल कॅम्पेन होतं आणि जेव्हा लो प्रोफाईल कॅम्पेन असतं तेव्हा अंदाज बांधणं सुद्धा थोडंसं कठीण जातं. मागच्या निवडणुकीत आपण बघितलं की एवढं बहुमत, प्रचंड मोठं बहुमत मिळवणाऱ्या नेत्या स्वतः पराभूत झाल्या होत्या. म्हणजे मतदार निवडणुकीमध्ये कसे शॉक देतात त्याचं उदाहरण पंगालनी दिलं होतं. SIRच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदार याद्या करेक्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मतदानाचा टक्का 90च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे मतदारांनी तर सगळ्यांना मेरिटचे गुणवत्ता दिली आपलं मतदान करून. याच्यात कोण आता प्रावीण्य मिळवतं मला वाटतं 3 दिवसात कळेल. अगदी संजय सर, तुमच्यासाठी आकडेवारी अत्यंत दिलासादायक म्हणावी लागेल, एक सुखाचा क्षण म्हणावा लागेल. कारण हे आकडे सांगतात पश्चिम बंगाल एक आव्हान आहे भाजपसाठी गेल्या अनेक वर्षांसाठी आणि ते प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून मागच्या निवडणुकीमध्ये 77 जागा भाजपनं जिंकल्याचं पाहायला मिळत होतं. एक चांगलं मतांची टक्केवारी पाहिली तर ती वाढलेली पाहायला मिळाली होती. यावेळेलाही जागांमध्ये वाढ होईल की मतांची टक्केवारी पुन्हा पाहायला मिळेल? नक्की आपण तोपर्यंत एक्झिट फक्त मी आता आकड्याच्या संदर्भात म्हणजे तुम्ही भाजपाचा मतदानच्या टक्केवारीचा उल्लेख केला. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुकीचा म्हणजे 2011च्या निवडणुकीमध्ये ज्या भाजपाला म्हणजे शून्यचा आकडा पार करून 3% मतं मिळाली नव्हती, ते आज बहुमतापर्यंत 3 निवडणुकांमध्ये जात आहेत. ज्या पद्धतीने बंगाल मिळवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखून ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण निवडणुकीचं व्यवस्थापन केलं, मला वाटतं की त्याचे आकडे कुठेतरी प्रतिबिंबित होताना दिसत आहेत. अगदी. प्रमोद सर, या एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास बसतो आहे की नाही? मला असं वाटतं की जेव्हा मतदानाच्या पेट्या उघडणार आहेत याच्यापेक्षाही जास्त आकडे भाजपला त्या ठिकाणी तुम्हाला येताना दिसतील. कारण मला असं वाटतं की यावेळेस निर्विवाद सत्ता आणि खूप चांगल्या मार्जिनने भारतीय जनता पार्टी बंगालमध्ये सत्तेवर येणार आहे. कारण तुम्ही आता जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक्झिट पोलमध्ये आणि येणाऱ्या आकड्यांमध्ये खूप मोठी तफावत असते, ती सुद्धा यावेळेस सुद्धा ती बघायला मिळणार आहे. कारण 100% तुम्हाला सांगतो की यावेळेस ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय लोकांमध्ये जो उत्साह होता आणि ज्या लोक तिथली कंटाळली होती त्यांना बदल पाहिजे होता. आणि मला असं वाटतं की परवा जेव्हा ह्या मतदान पेट्या उघडतील तेव्हा नक्कीच हा बदल तुम्हाला दिसून येईल. अगदी. सर, विनोद सर, तुमच्याकडे येतो की ज्या पद्धतीत आता अभय सरांनी मुद्दा उपस्थित केला की हे जे आकडेवारी आपण बघतोय किंवा हिस्टोरिक टर्नआउट बघतोय, मतदानाची टक्केवारी जी वाढलेली पाहायला मिळते त्याच्यात SIR याचं देखील कुठेतरी योगदान आहे. हा टेक्निकल जो आस्पेक्ट आहे तो थोडासा जर तुम्ही सांगितलात समजून तर बरं होईल. आणि त्याचा परिणाम कसा होतोय म्हणजे निवडणुकांवरती, मतदानावरती? जे मतदान झालेलं आहे 93% या 92% जास्त मतदान झालं. सर्वात पहिले तर आम्ही बघतो की 91 लॅक्स वॉट्स हे कट झालेले आहे. त्यामध्ये 21 लाख लोक ते होते जे मरण पावले होते, म्हणजे त्यांचं काही नाव निशाण नव्हतं. 10 लाख ते मतदान होते जे उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या दुसऱ्या राज्यातून आले होते. आणि 60 लाख वोट ते होते ज्यामध्ये 40 लाख बांगलादेशी होते आणि 20 लाख ते होते जे डबल म्हणजे दुसरे राज्यामध्ये पण ते लोक जातात, तिकडे पण त्यांचं वोट होतं. बिहार, उत्तर प्रदेश त्या तिकडे पहिले SIR झालं, नंतर बंगालमध्ये झालं. तर त्याचा जो फरक आहे, आत्ता जे वोट राहिले ते एकदम परफेक्ट वोट राहिले, म्हणजे 100% वोट टाकणारे. लक्ष द्या, जे 92-93 असं रेकॉर्ड म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हा
पासून आजपर्यंत हे 92, 93 कुठे पण नाही आला ते आकडा. यावेळी या ठिकाणी कसा आला, ते जे फ्रॉड जे वोट होते ते गायब झाले. आता मुस्लिम जे मतदान बूथ होते तिकडे 85-90% वोटिंग होती मागच्या वेळा, 90%, 85%. पण हिंदू मतदान ठिकाणी 45, 43, 53 असं वोटिंग होते. आता सगळे ठिकाणी मिळून 92 पर्यंत पोहोचले. यामध्ये एकच आहे की जे पार्टी जिंकणार आहे ते भारी बहुमताने जिंकणार आहे. हे वोटिंग पैटर्न से मालूम पड़ रहा है मेरे को. हिंदी और मराठी दोनों मिक्स आहे. मी बाळासाहेबांच्या 16 वर्ष इलेक्शन्स ॲडवायझर राहिलोय, पण बाळासाहेबच मला बोलत होते की अरे तू मराठी नाही येते, हिंदीमध्ये बोल रे, हिंदी में बोल. त्याबद्दल मी शिकलो नाही जास्त. तो अभी जो मैं बंगाल में गया था तो उधर मैंने देखा कि लोगों में ऐसा उत्साह है कि इस बार बदलना है. क्योंकि तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये बघितलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश में 15 वर्ष झाले शिवराजजीच्या, तर बदलला. पण तो आपले ते काय नाव, ते 18 सीट घेऊन आले. आपले माधवराव सिंधियाचे पोरगा तो आला 18 सीट. तरी परत सत्ता आली. छत्तीसगड में 15 वर्ष बदलला आणि काँग्रेस आली है ना. खाली गुजरात मध्ये 15 वर्ष झाले नाही बदललं. त्याचा मूळ कारण होता की त्याचे कॅन्डिडेट बीजेपीने आपला कॅन्डिडेट सगळे बदलून टाकले. म्हणजे त्यांचं मायनस पॉइंट आहे तो गेला आणि सत्ता एकदम सबसे कठीण सत्ता आली होती 99 ओनली बीजेपी मागच्या वेळा माहिती येतं. तो 3 वर्ष म्हणजे 15 वर्ष झाले तेव्हा सगळे पॉलिटिकल लोकांचा मायनस पॉइंट होतो. त्याचाच परिणाम आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतं टाकले आणि असा परिणाम आहे की माझा जे सर्वे आहे त्यामध्ये 183 सीट बीजेपीला येणार आहे, 103 सीट टीएमसीला आणि 3-4 सीटवर काँग्रेस आणि 3-4 सीटवर अन्य जे ते बाबरी मस्जिदवाला हुमायूं आणि असं आहे. अगदी अभय सर, आता जो मुद्दा विनोद सरांनी मांडला की जास्त मतदान झालंय त्यामुळे जे काही रिझल्ट लागणार आहेत ते एकांगी असू शकतात आणि मोठे असू शकतात, तो विजयाचा फरक मोठा असू शकतो. याआधी आपण चर्चा करायचो की अतिरिक्त झालेलं मतदान किंवा जास्त मतदान हे एखाद्या सत्ता रुलिंग पार्टीसाठी धोकादायक असतं किंवा अशा चर्चा व्हायच्या. आता त्यात हा बदल प्रामुख्याने बघायला मिळतोय. नाही, असं आहे की पूर्वीच्या ठोकताळे जे होते की अँटी इन्कम्बन्सी असेल तर मतदान मोठं व्हायचं, लोक बदल करायचा असेल तरच बाहेर पडतात असं एक गृहीत होतं. पण तसं होत नाही अलीकडच्या निवडणुकांमध्ये. आणि त्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे मतदार याद्या करेक्ट होणं. कारण मतदानाचा टक्का वाढलेला असतो त्यामुळे बऱ्याचदा मतदान खूप झालंय असं एक फसवं चित्र तयार होतं. मतदान वाढलेलं आहे नक्की. जेव्हा मतदार म्हणजे निवडणूक इतक्या चुरशीची होते तेव्हा निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढतो. SIR मुळे आणखी एक परिणाम त्याचा एक असा झालाय की आपलं जर नाव आपण जर मतदान केलं नाही तर आपलं नाव मतदार यादीमधून जाईल आणि भविष्यात आपल्या नागरिकत्वाचाच प्रश्न निर्माण होईल असा एक लोकांचा समज निर्माण झालाय. त्यामुळे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आपण बघतोय की अनेक लोक निवडणुकांसाठी मतदान करायला स्वखर्चाने गेलेत. म्हणजे अनेकदा उमेदवार वगैरे सोय करतात, पण यावेळेस आपलं नाव मतदार यादीत राहिलं पाहिजे याच्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे. दुसरं असं आहे की या निवडणुकीचं जर प्रचाराचं सुरू बघितलं आपण, एक वर्षभरापासून ऍक्च्युली या निवडणुकीचं कॅम्पेन हे फक्त निवडणूक जाहीर झाल्यापुरतंच नाहीये. त्याच्या आधी 6 महिन्यापासून हे कॅम्पेन, सिस्टमॅटिक कॅम्पेन सुरू होतं आणि त्याचा परिणाम दिसतोय. आणि पोलराईज होते निवडणूक, जेव्हा 2 पक्षांमध्ये होते तेव्हा स्वाभाविकच त्याची चुरस होते. त्याचा परिणाम मतदान वाढीवर होतो. नक्की. आपण प्रचाराबद्दल बोलत आहोत का, त्या प्रचाराच्या मुद्द्याकडेच यायचं होतं. आपल्याबरोबर वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ प्रभाकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सिद्धार्थजी, आम्ही पश्चिम बंगालमध्ये असं दिसतं आहे एक्झिट पोलनुसार की तिथं बदल अपेक्षित आहे. 15 वर्षांचं जे सरकार आहे ममता बॅनर्जी यांचं ते कोसळणार आणि भाजपकडे ती सत्ता जाईल असं दिसतं आहे. प्रचार हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. SIR वर बरंच आम्ही आत्तापर्यंत डिस्कशन केलेलं आहे. मात्र जे सगळ्यात महत्त्वाचं जाणवतं आहे ते म्हणजे प्रचारामध्ये सुद्धा भाजपनं बरीच आघाडी घेतली होती. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये खरं म्हणजे महिला आरक्षण विधेयक कोसळलं, त्यानंतर परिसीमन विधेयकावरून सुद्धा
टीएमसीनं बराच प्रचार केला होता. वाटलं होतं तिथं की काहीसा फटका पश्चिम बंगालमध्ये भाजपला बसू शकतो, पण तसं एक्झिट पोलनुसार तरी वाटत नाहीये. आपलं काय मत? काही तांत्रिक कारणामुळे सिद्धार्थ यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि हाच मुद्दा त्यांच्याकडे घेऊन जाऊ. काय म्हणाल याच्यावर? कारण जसं एक वाटत होतं की महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर म्हणजे टीएमसीनं त्यांचा मुद्दा सुद्धा बदलला होता अचानक, की म्हणजे SIR वरून बराच राळ उठवला होता टीएमसीनं. मात्र त्यानंतर महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर त्यावरून आणि परिसीमनावरून त्यांनी बराच प्रचाराचा रंग फिरवला होता. तर त्याचा फटका भाजपला बसेल असं वाटत होतं, पण तसं दिसत नाहीये सध्याच्या आकड्यांवरून. असं होतं की 2021च्या इलेक्शनमध्ये हिंदुत्व हा मुद्दा होताच. म्हणजे आपल्याला दुर्गा पूजा माहिती आहे पश्चिम बंगालमधली, रामयात्रा पहिल्यांदा बघितल्या होत्या आपण त्यावेळेस बंगालमध्ये. तर त्यावेळेसही ते पोलरायझेशन होतं, पण यावेळेसचा मुद्दा जो होता की त्याच्या पुढे गेलं होतं निवडणूक. यावेळेस सुशासन एक मुद्दा होता. 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती, सुशासन हा मुद्दा होता. SIRच्या विरुद्ध ज्यावेळेस कॅम्पेन सुरू झालं की फक्त मुस्लिम मतदारांची निवडून नावं वगळली जात आहेत, त्याच्यानंतर आकडेवारी पुढे आली आणि जी नावं वगळली होती त्याच्यावरनं साधारणतः वर्गवारी केली, तेव्हा लक्षात आलं की वगळलेल्यामध्ये सुद्धा 35% हिंदू आहेत. म्हणजे असं काही ठरवून निवडून नावं वगळली गेली असं झालेलं नाही. यांनी जसा उल्लेख केला की 20 लाख लोक तर अशी होते की त्यांचा पत्ताच नव्हता, म्हणजे त्यांचं अस्तित्वच कुठे पुरावा घेऊन पण कोणी समोर आलं नाही. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी होत्या आणि यामुळे जे पोलरायझेशन होत होतं त्या पोलरायझेशनचा फायदा झाला. मधल्या या 10 वर्षाच्या काळामध्ये टीएमसीनी स्वतःला शिफ्ट केलं. तो पूर्ण CPMचा बेस जो होता तिकडचा घेतला आणि टीएमसीचा मूळ बेस जो होता म्हणजे डाव्यांविरुद्ध लढताना तो पूर्ण बेस कॅप्चर करण्यात भाजप यशस्वी झाली. तर त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारातही तसं पोलरायझेशन प्रत्येक मुद्द्यांवर दिसत होतं आणि त्यामध्ये मग बांगलादेशी घुसखेवर असतील, म्हणजे CAA सारखा कायद्याचं म्हणजे देशभरात चर्चा झाली सुरुवातीला, पण तो मुद्दा नव्हता कधी निवडणुकीत झाला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये यावेळेस तो पण मुद्दा अतिशय हिरिरीने मांडला गेला. तर मला वाटतं की हे सगळे मुद्दे जे होते ते एक राष्ट्रीयत्व, त्याच्यामधलं हिंदुत्व, त्याच्याबरोबर घुसखोरी, बांगलादेशी घुसखोरी आणि असं नाही बांगलादेशमधून येणारे घुसखोर हे फक्त हिंदू विरोधी असतात किंवा मुस्लिम त्याबद्दल त्यांना आत्मीयता असते असं नाही. तर जो वर्ग येतोय त्यातला कामगार वर्ग मोठा आहे, तो इथल्या मूळ स्थानिक कामगार जो आहे ना त्याच्या रोजगारावर पण अतिक्रमण करतोय. त्याच्यामुळे त्याही वर्गामध्ये नाही म्हणलं तरी एक या घुसखोरांबद्दलची जी थोडीशी नाराजी असते ती कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात परावर्तित होत असते आणि त्याचं उदाहरण मला वाटतं या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसलं. आपल्या बरोबर पश्चिम बंगालमधून माजी IAS अधिकारी संजय थडे हे देखील आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया. संजयजी, NDTV मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही इतके दिवस आहात, या आधीच्या निवडणुका आणि आत्ता झालेली निवडणूक याच्यात काही बदल जाणवला? कारण 92-93% मतदान झालं होतं यावेळेस. नमस्कार महाराष्ट्र दर्शकांना माझा नमस्कार. मतदान जे जास्त झालेलं आहे त्या फेज 2 मध्ये जवळजवळ 90% मतदान झालेलं आहे आणि फेज 1 मध्ये 93% मतदान झालेलं आहे. ही काही फारशी नवी गोष्ट नाहीये. बंगालमध्ये ऑन अन ॲव्हरेज 80% वरच सर्व भारतामध्ये जेवढं मतदान होतं त्याच्यापेक्षा जास्त मतदान नेहमी बंगालमध्ये होतं आणि प्रत्येक वेळेला अशी परिस्थिती असतात की जे काही आर्टिजन्स आहेत, विशेषतः जे मुंबईच्या जवेरी बाजारमध्ये, सुरतच्या हिऱ्यांचा जो व्यापार आहे, नंतर तुमच्या केरळमध्ये जे आहेत, बाकी सगळे ते लोक स्वतःच्या पैशांनी बऱ्याच वेळा येऊन इथे वोट करतात. कॉन्शियसनेस हा वोटिंग बद्दल प्रचंड आहे. गावामध्ये लोक, आज तुम्ही जर बघितलं तर सिटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या घरी काम करणारे जे आहेत, जे पेट्स वगैरे आहेत, कुणीही सापडणार नाही. सगळे आपल्या गावी गेलेले असतील आणि ब्लिंकिट वगैरे यांना पहिल्यांदा 20 मिनिटं लागत असेल तर 50 मिनिटं लागतील. हा विषय वेगळा असला तरी पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 कॉन्स्टिट्युन्सी आहेत. त्याच्यापैकी शेड्यूल कास्ट 68% रिझर्व्ह आहेत आणि शेड्यूल ट्राईब 16 आहेत. आता शेड्यूल कास्ट मध्ये नामशूद्र, राजवंशी, पौंड्र, बागडी, बावरी या 5 कम्युनिटी आहेत. टोटल 60 कम्युनिटी आहेत. त्याच्यामध्ये
या 5 कम्युनिटी कॉन्स्टिट्यूट अबाउट 60% ऑफ शेड्यूल कास्ट, म्हणजे 60 पैकी, आणि 40 जे आहेत हे शेड्यूल ट्राईब आहेत, 40 कम्युनिटी. याच्यामध्ये 3 कम्युनिटी दे कॉन्स्टिट्यूट मोर दॅन 25, संथाल, ओराव, मुंडा, या 3 जे आहेत. अच्छा, पश्चिम बंगाल हे आहे की इथलं जे डेमोग्राफिक डिस्ट्रीब्युशन आहे ते फार वेगळे आहे. दार्जिलिंग आहे जो हिमालय आहे, त्याच्यानंतर तराईचा एरिया आहे जिथे आपल्याला चहाचे गार्डन्स वगैरे सापडतील. त्याच्यानंतर गंगेच्या वरचा एरिया आहे, गंगा नदी जिला इथे पद्मा म्हणतात. पद्मा आपल्या काय म्हणतात त्याला बांगलादेशमध्ये पद्मा म्हणतात, तिथे हुगळी म्हणतात. तर तिकडचा खालचा एरिया आहे. नंतर इथे साऊथ बेंगॉल आहे आणि वेस्टर्न बेंगॉल आहे, वेस्टर्न पार्ट आहे. सगळ्या ठिकाणची डेमोग्राफी जी बॉर्डर लाईन आहे मालदा मुर्शिदाबाद, तिथे साधारणतः मायनॉरिटीचं हे आहे. मालदा मुर्शिदाबाद आणि नादिया नॉर्थ 24 परगणा हा जो प्रकार आहे या ठिकाणी शेड्यूल कास्ट नामशूद्र आहे. आणि वरती कूचबिहार जो आसामला लागून आहे किंवा भूटानला लागून आहे त्या ठिकाणी राजवंशी कम्युनिटी आहे ज्या कुछ ह्याच्यामध्ये पण आहे. तर हे जे SIR ही काही नवीन नाही आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही नेहमी होत असते. यावेळेला एकच फरक आहे की यावेळेला लॉजिकल डिस्क्रिपन्सी हा एक विषय काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की जर वडिलांचं वय 35 आहे आणि मुलाचं वय 25 दाखवलं तर ते लॉजिकली होऊ शकत नाही, पण त्यांना नोटीस दिलेली गेली. असंच हे आहे, ही लॉजिकल डिस्क्रिपन्सी ही यावेळेला आलेली आहे. आणि त्या लॉजिकल डिस्क्रिपन्सीच्या मुळे बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. त्या नोटिसा दिल्यानंतर लोक आले, त्यांनी दिले, तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांची नावं ही त्याच्यातनं वगळण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये. आणि यावेळेला एकच गोष्ट झाली की जी नेहमी बंगाल हा म्हणजे तसं म्हटलं तरी इनफेमस होता की ज्या वेळेला इलेक्शन व्हायच्या त्यावेळेला नेहमी काही ना काही व्हायलन्स व्हायचा. 15, 20, 25 लोकांची जीवितहानी व्हायची, म्हणजे लोक मारली जायची. यावेळेला 0, तो आकडा 0 आहे. छोट्या मोठ्या स्क्रिमिश हे होत असतात. यावेळेला जी सरकारी यंत्रणा, सरकारी म्हणण्यापेक्षा पॅरामिलिटरी फोर्सेस ज्या इकडे आल्या, 2,40,000 कंपनी ज्या इकडे आल्या आणि सगळ्या ठिकाणी जे होतं त्या आल्यामुळे व्हायलन्स जो नेहमी होतो. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की प्रत्येक वेळी 7 ते 8 फेज मध्ये इलेक्शन होतात बंगालमध्ये. यावेळेला फक्त 2 फेज मध्ये त्या इलेक्शन झालेल्या आणि त्या झालेल्या आहेत आणि लोक बाहेर पडलेली आहेत. कोण जिंकेल कोण जिंकणार नाही, दिस इज म्हणजे जे काही आपले पोलस्टार्स आहेत, सेफॉलॉजिस्ट आहेत, ते लोक सांगतील. पण एकंदरीत लोक बाहेर आलेली आहेत. आणि पश्चिम बंगालमध्ये नेहमीच असं झालेलं आहे की महिला ह्या वोटर जे असतात त्या नेहमी बऱ्याच संख्येने बाहेर येतात. आपल्या शहरांमध्ये वगैरे महाराष्ट्रात वगैरे आपण बघितलं की समजा बुधवारी मंगळवारी असेल तर सोमवारी सुट्टी घेऊन शुक्रवारी लोक महाबळेश्वर, माथेरान किंवा इकडे तिकडे जातात आणि पर्सेंटेज टक्का असतो थोडासा कमी असतो वोटिंगचा. म्हणजे इकडे तसं नसतं. कुठलीही दिवस असला, काही असलं की लोक इथे दिल्लीहून, केरळहून, हिमाचल प्रदेशहून तिकडनं स्वतःच्या पैशांनी आधी येतात, 4-5 दिवसांनी येतात, आपल्या गावात जातात, चेक करतात. कारण वोटर कार्ड हे नेहमी फार महत्वाचं साधन इकडे मानलं जातं. कारण अशी एक संभावना आहे की वोटर कार्ड जे आहे आपण वोट केलं त्याचा लिंक जो आहे तो जितक्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, जिथे लक्ष्मी भांडार किंवा कन्याश्री वगैरे याच्यापासून आपण वंचित राहू की काय असं लोकांचा एक समज असतो. त्यामुळे वोटिंग द्यायला लोक येतात. आधार कार्ड ही नंतर आलेली बाब आहे, पण हे वोटर कार्डचं जे एक सायकोलॉजिकल हे आहे बऱ्याच वर्षापासून बंगालच्या लोकांमध्ये हे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपोजिशन बघितलं तर पूर्ण भारतामध्ये शेड्यूल कास्टसाठी 15% रिझर्वेशन आहे, परंतु वेस्ट बेंगॉलमध्ये शेड्यूल कास्टची संख्या आहे 23%, विच इज द 3rd हायएस्ट आफ्टर पंजाबमध्ये. संजय सर, फक्त तुम्हाला थोडंसं थांबवतो की हाच मुद्दा घेऊन आपण पुढे चर्चा करूयात. मात्र तामिळनाडू संदर्भात एक मोठी अपडेट पाहायला मिळते. ती अपडेट आधी घेऊयात, प्रेक्षकांना ती अपडेट सांगूयात, मग पुन्हा एकदा मी तुमच्याकडे या मुद्द्यावरती येतो आणि आणखी काही मुद्दे आहेत त्या संदर्भात चर्चा करूयात. तामिळनाडूतली मोठी घडामोड, अपडेट, आकडेवारी. नक्की. पीपल्स पोल्सच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये DMKला 125 ते 145 जागा मिळतील, तर AIADMKला 65 ते 80 जागा मिळतील. TVKला जो
अलीकडचा पक्ष आहे. 18 ते 24 जागा मिळतील हा पीपल्स पोल प्लस पोल्सचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये AIADMKला जागा मिळतील, त्या कमी आहेत. मात्र पुन्हा एकदा इथे DMKलाच अधिक जागा मिळत आहेत असं दिसतंय. DMKची सध्या सत्ता होती. हा एक बदलणारा ट्रेंड म्हणता येईल विनोद सर, कारण आतापर्यंत तामिळनाडूमध्ये DMK किंवा AIADMK असं आलटून पालटून येत होतं. AIADMK आणि रामचंद्रन हे 2 वेळा आले लगातार. DMK कधी पण दुसरी वेळा आली नाही. पण यावेळी त्यांनी काय केलं की छोटे छोटे दलांची समझोता केला. त्याबद्दल तो परत येणार आहे. आमच्या सर्वेमध्ये पण परत येणार आहे DMK. आणि केरळामध्ये तुमचे लेफ्ट येणार आहे. काँग्रेस मागे आहे आणि भारतीय जनता पार्टीला 3-4 सीट भेटणार आहेत. आणि असममध्ये जे आमचा सर्वे आहे त्यामध्ये 102 सीट, लगभग 102 सीट. नक्कीच आसामची आकडेवारी आता समोर येईल तेव्हा आपण नक्कीच आसाम संदर्भात पण चर्चा करूया. मागच्या वेळा बिहारमध्ये माझा सर्वे होता 187. जितेंद्र जी आपने है ना, जितेंद्र जी दीक्षित, उनको मैंने बताया था तो वो बोला अरे इतना सारा जोशी जी कैसे. तो माझा पूर्ण भारतात फर्स्ट नंबर आला होता 187. आणि 5 राज्यात आता जे अगदी सर्वे मी आहे जसं सुरुवातीला म्हणलं की हे एक्झिट पोल आहेत आणि एक्झॅक्ट आकडे काय येतात हे 4 तारखेला आपल्याला बघायचं आहे आणि त्यावेळेला आम्ही तुमच्याशी चर्चा करूच 4 तारखेच्या आणि ते आता रिझल्ट दिवशी. जे साहेब बोलले तो जातीय समीकरण, जातीय समीकरण पूर्ण देशात जातीय समीकरण मध्ये शेड्यूल नक्की, आता कास्ट पण- आणि ओबीसी नक्की. हे बंगालमध्ये बघा पूर्ण देशात ओबीसी आणि शेड्यूल कास्ट हे कास्ट आपण हे या मुद्द्यावर बोलूया. भारतीय जनता पण पार्टीला सध्या सर्वात तामिळनाडू जास्त. विषयी आपण बोलूया आणि आपल्या बरोबर तामिळनाडू विषयी बोलण्यासाठी सिद्धार्थ प्रभाकर हे वरिष्ठ पत्रकार आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ जी, तमिलनाडु के जो पोल्स बता रहे हैं वहां पे बता रहे हैं कि DMK फिर से उनकी सत्ता में वापसी मतलब आ रहे, मतलब वो अपनी सत्ता नहीं गंवा रहे हैं. तो आपको क्या कहना है इस पोल्स के बारे में? मैम थैंक यू वेरी मच मुझे इनवाइट करने के लिए. मैं बड़ौदा में पला बड़ा हूँ तो मुझे थोड़ी बहुत मराठी समझ में आती है. तो सर ने जो कहा कि ये पहली बार ऐसा होगा कि DMK की सरकार वापस आ रही है अगर एग्जिट पोल सही होगा तो. ये बात टेक्निकली गलत है क्योंकि 1967 के बाद 1971 में DMK वापस एंटी इनकम्बेंसी को फाइट करके आई थी पावर में. सर की बात सही तब होगी, कहना सही होगा कि ADMK के फॉर्मेशन के बाद DMK ने एंटी इनकम्बेंसी को कभी बीट नहीं किया. तो अगर ये एग्जिट पोल सही है तो ADMK के फॉर्मेशन के बाद, दैट इज MG रामचंद्रन जब DMK को तोड़कर ADMK बनाया उन्होंने, उसके बाद ये पहली बार होगा जब DMK एंटी इनकम्बेंसी को ब्रेक कर रही है. अगर ये एग्जिट पोल सही होगा तो. मैडम यहाँ पे दूसरे जो भी एग्जिट पोल आए हैं, ये एग्जिट पोल के सिवाय भी ये भी ऐसा ही दिखा रहे हैं कि DMK वापस पावर में आ रही है. इसमें सबसे 2 इंपॉर्टेंट बातें हैं समझने के लिए. पहली बात यह है कि DMK प्लस को 125 to 145 दिया है. इसका मतलब क्या है कि अगर 125 आता है DMK प्लस को तो ये कोएलिशन गवर्नमेंट होगा. ये समझना बहुत जरूरी है कि कांग्रेस ने प्री पोल अलायंस फॉर्म करने के लिए सत्ता में पावर मांगा था. उन्होंने कहा था कि हमें 40 सीट चाहिए, हमें मिनिस्ट्रीज चाहिए, ऐसी मांग की थी. तो अगर DMK की सरकार कोalition सरकार बनती है तो कांग्रेस डेफिनेटली सत्ता में एक भाग मांगेगी. डेफिनेटली कहेगी कि हमें एक 1 मिनिस्ट्री चाहिए या 2 या 3 जो भी है वो डेफिनेटली हम तमिलनाडु में कोalition गवर्नमेंट देखेंगे जो कि DMK को मंजूर नहीं है. एक प्राइवेट न्यूज चैनल के कॉन्क्लेव में खुद MK स्टालिन चीफ मिनिस्टर ने कहा था कि तमिलनाडु में कोalition गवर्नमेंट नहीं होगा. तो ये काफी इंटरेस्टिंग होगा. दूसरा इंटरेस्टिंग पॉइंट ये एग्जिट पोल से ये दिख रहा है कि एक्टर विजय के टीवी के है उसको 18 से 20 सीट दिया गया है. मैडम ये बात समझना जरूरी है कि सिर्फ एक हफ्ते के पहले 10 दिन के पहले तक किसी भी पोलस्टर ने या किसी भी मीडिया पब्लिकेशन ने TVK को एक भी सीट नहीं दिया. लेकिन जब वोटिंग हुआ और काफी सारे यंगस्टर्स, काफी महिलाओं ने इतना TVK को वोट दिया और कहा कि हमने TVK को वोट दिया है, इसके वजह से ही एग्जिट पोल में ये रिफ्लेक्ट हो रहा है.
इनफैक्ट यहाँ के इंटरनली लोकल सर्वे में इससे भी ज्यादा सीट टीवीके को थोड़े पोल्स दे रहे हैं, लेकिन 18 से 20 मैंने जितना मेरे सोर्सेज से बात किया है वो काफी इसके आसपास ही होने की संभावना है। सिद्धार्थ जी, ये इस मुद्दे पर काफी अच्छी डिबेट होगी, आगे भी चलेंगे और आगे भी सर्वे आते रहेंगे अलग अलग कंपनी से, तो उसके ऊपर हम डिबेट जरूर करेंगे। चलते प्रथमेश खेर सध्या आपल्या सोबत आहेत, वरिष्ठ पत्रकार। प्रथमेश जी, खूप खूप स्वागत तुमचं या चर्चेमध्ये। आणि एक वेगळी आकडेवारी पाहायला मिळते, मात्र जो एक्स फॅक्टर आहे या तामिळनाडू निवडणुकीतला तो अर्थात आहे विजय डीएमकेची वोट्स खाणार, AIADMK ला त्याचा कसा फायदा होणार का वाईस वर्सा? तर त्यामुळे डीएमके आणि AIADMK पेक्षा आत्ता लक्ष लागलंय तामिळ जनतेचं की विजयाच्या भूमिकेकडे? असं म्हणू शकतो आपण की विजय चित्रपटातनं राजनीतीत आले आहेत म्हणून त्यांचं एक लोकांमध्ये एक आकर्षण आहे आणि यंगस्टर्स मध्ये स्पेसिफिकली त्यांचं एक आकर्षण आहे। पण ते फक्त डीएमकेचे वोट खातील असं नाही, ते काही AIADMKचेही वोट खातील, काही डीएमकेचेही वोट खातील। वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये त्यांचं वेगवेगळं इम्पॅक्ट आहे आणि ते आपण फक्त तेव्हा माहीत पडेल जेव्हा फायनल रिझल्ट येतील। पण तोपर्यंत तुम्ही जर म्हणजे असं रस्त्यावर गेले आणि लोकांशी बोलला, तुम्हाला एक भास पडेल की खूप सारे जे तरुण आहेत त्यांना त्यांचं खूप अट्रॅक्शन आहे, बायकांमध्ये खूप एक अट्रॅक्शन आहे त्यांचं। आता ते फक्त सिनेमेतनं ह्याच्यात राजनीतीत आले म्हणून आहे की ते दुसऱ्या कुठल्या कारणामुळे, हे एकदम आपण आत्ता नाही सांगू शकत। हे स्पष्ट आहे पण की डीएमकेचा आपला जो ओरिजिनल बेस आहे त्यांनी त्याला कॉन्सॉलिडेट केलंय आणि ते त्यांच्या हातातनं गेलं नाहीये। पण काही जागे असं होईल की विजयचा आपला एक फॅक्टर राहील आणि ते त्या वोट्सला पूल करतील। पण मग विजयचा जो पक्ष आहे त्याचा प्रभाव जाणवेल का? कारण जर डीएमकेला पूर्ण बहुमत मिळत असेल तर मग त्यांचा प्रभाव काही जाणवणारच नाही निकालामध्ये, म्हणजे त्यांना कमी जागा मिळाल्या काय किंवा जास्त जागा मिळाल्या काय वाटतं? हे सगळं म्हणजे निवडणुकीच्या नंतर आपल्याला सगळं माहित पडेल, कारण एकदा रिझल्ट आले की ऑपोजिशन मध्ये ते काय परफॉर्म करतात, जर ते ऑपोजिशन मध्ये जातील तर काय ते आपली नवीन काही युती बनवतात इकडे AIADMK बरोबर आणि त्याचं काय इम्पॅक्ट होतं ते आपल्याला त्यावेळी माहित पडेल। आत्ता असं आहे की हे खूप अप इन दी एअर म्हणतो इंग्रजीत, तसं आहे। तर कोणालाही असं काही एक हे म्हणजे स्पष्ट एक कल्पना नाहीये। हे निश्चित आहे की डीएमकेचा जो आपला मत आहे तो आहे आणि तो हातातनं त्यांच्या गेलेला नाहीये आणि हे म्हणजे तुम्ही लोकांशी बोलतो, पण हेही खरं आहे की EVKचा आपला एक अट्रॅक्शन आहे, पर्टिक्युलरली तरुणांमध्ये तुम्हाला दिसेल आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पोस्ट इलेक्शन, कारण हे पहिले एकदा कमल हसन बरोबर झालंय की इलेक्शन मध्ये गेल्या म्हणजे तुम्ही कंटेस्ट कराल त्यानंतर काय रिझल्ट येतो हे तुमच्या हातात नाहीये, पण त्यानंतर तुम्ही काय करता हे तुमच्या हातात आहे। तर त्यांनी जो पॉलिसी घेतली असेल जर तीच हारल्यानंतर जर विजय घेतात तर त्याचा इम्पॅक्ट खूप कमी राहील, कारण पब्लिक त्याला असं घेईल की अच्छा आले, एक ट्राय केलं नाही सक्सेसफुल झालं तर पळून गेले। पण जर ते मैदानात राहतात आणि जर ते म्हणजे पुढची एक लढा देत राहतात तर पब्लिकला जो कॉन्फिडन्स त्याच्यात टाकलाय तो वाढू शकतो अशी शक्यता आहे। अगदी हाच मुद्दा आहे आणि मला अभय सरांकडे पण याच मुद्द्यावरती जायचं। सर, कॅडर नाहीये, पाठीशी कॅडर नाहीये आणि त्यामुळेच तामिळ जनता खूप पॉलिटिकल सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिबल आहे। त्यामुळे कॅडर नसलेल्या TVKकडे केवळ एक अभिनेता आहे, एक पॉप्युलरिटी आहे, म्हणजे एक लेगसी आहे। MGR पासून रजनीकांत असतील, कमल हसन असतील यांनी प्रयोग केले, मात्र आता TVK 234 जागांवरती निवडणूक लढवताना पाहायला मिळतात। अशा याच्यात कॅडर नसलेल्या पक्षाकडे किंवा एक विश्वास म्हणून तामिळ जनता जाऊ शकते का? दक्षिणेतलं तुम्ही राजकारण बघितलं तर चित्रपटातले अनेक नटांनी राजकारणात आपलं करिअर केलं अगदी, परंतु त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की विजय म्हणजे काय NT रामाराव किंवा MGR नाही आहेत, त्यांचे आत्ताचं जे स्ट्रेचर बघितलं तर ते नाही आहेत। दुसरं असं की MGR असेल, पुढे जयललिता असतील, त्यांच्याकडे पार्टीचं पूर्ण स्ट्रक्चर त्यांच्या बाजूला होतं, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आकर्षण आहे पण केडर नसल्यामुळे मतदान होणार नाही। आणि दुसरं असं आहे की लॉंग टर्म पॉलिटिक्ससाठी जे तुम्हाला लागतं की ज्याचा उल्लेख केला तुम्ही की तुमची सस्टेनेबिलिटी किती आहे। म्हणजे चिरंजीवी आले, राजकारणात यश नाही मिळालं, बाजूला गेले, कमल हसनने ट्राय केला, गेले बाजूला। पहिल्या निवडणुकीमध्ये सत्ता आणण्या एवढं तुमच्याकडे NTR सारखं ते स्ट्रेचर पण नाहीये।
मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लॉंग टर्म पॉलिटिक्स करावं लागेल. त्याच्यासाठी ते आलेत का? दुसरं याचा उल्लेख झाला आता की ज्याचे ते मतं कोणाची खाणार, त्यांच्याबरोबर आज क्राऊड आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात मी तामिळनाडूला जाऊन आलो, त्यांच्याबरोबर जे तरुण आहे ना आजचा, तो सगळा आज त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे. त्यांना मतदान करेल, परंतु त्यांना मतदानाच्या बूथपर्यंत आणण्यासाठी तुमचं पार्टीचं जे हे लागतं, एक व्यवस्था लागते, ती व्यवस्था तुमच्याकडे नाही. दुसरं आहे की ॲस्पिरेशनल क्लास ज्याला म्हणतो आपण, तो तरुणाई त्यांच्याबरोबर आहे आज. ती तरुणाई म्हणजे थोडक्यात काय की ते जे अँटी इन्कम्बन्सी वोट ज्या आत्ताच्या सरकार विरुद्धचं आहे ते स्प्लिट होणार आहे. आणि ती मतं जी स्प्लिट होणार आहेत AIDMK मध्ये आणि विजयनच्या TVK मध्ये, त्याचा फायदा कुठेतरी याला होईल असं बोललं जात होतं. आणि साधारणतः एक्झिट पोलचे आकडे तिथे जे चित्र बघायला मिळालं त्याच्याशी सुसंगत आहे असं म्हणावं लागेल. अगदी मला सरांकडे यायचं आहे की प्रमोद सर, AIDMK सोबत भाजप आहे, मात्र अगदी थोड्या जागा आहेत, 27 जागांवरती निवडणूक लढवत आहे. मात्र भाजपमध्येच अंतर्गत कलह प्रचंड झालेले पाहायला मिळालेत. एकीकडे AIDMK अण्णामलई यांचा संघर्ष अख्ख्या देशानं पाहिला होता. त्यात त्यांनी स्वतःची उमेदवारी नाकारली, तिकीट नाकारलं आणि पक्षाकडे विनंती देखील केली होती. या सगळ्यातनं काय वाटतं, म्हणजे जो 4चा आकडा आहे त्यात काही वाढ होईल, किंवा म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की भाजपला यंदाच्या निवडणुकीत तेही सांभाळता येणार नाही. ही ग्राउंडवरची परिस्थिती मी ऐकली आहे. सर्वप्रथम मी एक गोष्ट आपल्याला सांगतो, जी की आपण सुद्धा ऑब्झर्व करतात, अभयजी सुद्धा या ठिकाणी आहेत, सगळेजण. आपण एक गोष्ट बघतो की भारतीय जनता पार्टी हे कधी निवडणुकीला टार्गेट करून राजकारण करत नाही किंवा इलेक्शनची तयारी करत. सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका संपलं तरी सातत्याने कार्यकर्ता हा काहीतरी काम करत असतो. तो काय काम करतो? तो बूथ बांधणीचं काम करतो. मला असं वाटतं की ग्रासरूटवर काम करण्याकरता भारतीय जनता पार्टीने आता साऊथमध्ये जे काही आता सगळे इलेक्शन होत आहेत, जसं आता अभयजीने सांगितलं की फिल्म स्टार्स येतात, निवडणुकीपुरती राहतात आणि नंतर पुढे जर निवडणूक हारले तर पुढे काय होईल माहीत नाही. पण भारतीय जनता पार्टीचं तसं नाही आहे. मागच्या निवडणुका तुम्ही बघितल्या असाल, मागच्या 15 वर्षामध्ये जरी साऊथमध्ये आधी एवढं हे मिळालं नाही, पण सातत्य सोडलं नाही. भारतीय जनता पार्टीने सातत्याने बूथवरती म्हणा किंवा त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतील त्याच्यावरती काम केलेलं आहे. आणि हे तुम्हाला तामिळनाडूमध्ये सुद्धा झालेलं दिसलं असेल, कारण आमचं काम चालूच आहे. आणि मला असं वाटतं की जरी तुम्ही आता जे आकडे सांगतायत ह्याच्यामध्ये खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह चित्र तुम्हाला येत्या मतदान जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा तुम्हाला ते 100% बदललेलं दिसेल आणि खूप चांगलं राहील ते. हे कारण आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी ग्रासरूटवर काम करते. जे इतर राज्यातले जे सगळे मतदार आहेत ते जेव्हा महाराष्ट्राकडे बघतात किंवा इतर राज्यांकडे बघतात, त्यांची जी ग्रोथ बघतात, मला असं वाटतं की ते तुम्ही जेव्हा साऊथकडे बघता तेव्हा ती ग्रोथ तुम्हाला दिसून येत नाही. आणि ती ग्रोथ मला असं वाटतं की सगळ्यांना आता पाहिजे. त्यामुळे जेव्हा मतदानातल्या पेट्या उघडतील आपल्या, त्यावेळेस चित्र हे बदललेलं असेल. पण आम्हाला असंही कळलं होतं की जेव्हा परिसीमन विधेयक येऊ शकलं नाही, महिला आरक्षण विधेयक पडलं, तेव्हा त्या परिसीमन विधेयकावरून तामिळनाडूमध्ये विशेषतः MK स्टॅलिन यांनी जोरदार प्रचार केला आणि आपली तमिळ अस्मिता आणि हा मुद्दा त्यांनी वरती आणला होता. मात्र त्याचवेळी भाजपचे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात होते की या परिसीमन विधेयकावरून आपल्या मतदारांचा विश्वास आपण कसा कायम राखणार, असा एक संभ्रम भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. अण्णामलई यांनी तो दूर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा फारसा काही फायदा झाला नाही असं तिकडे बोललं जात होतं. यावर आपल्याला काय म्हणायचं? मला असं वाटतं की महिला विधेयक आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी उगीच मिक्स केल्या जात आहेत, कारण त्याचा उद्देश फार वेगळा होता. परिसीमन विधेयकावर हो नाही, आणि परिसीमन विधेयक पण जे म्हणताय ह्या दोन्ही याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की म्हणजे एक नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने जो सेट केला जातो, मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा झाला आणि त्याचा कुठेतरी काही अंशी आम्हाला फटका बसला. पण नंतर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पुढे जाऊन स्पेसिफिकली मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना त्या सगळ्या टायमिंग चुकलं का? मग तुम्ही म्हणताय की त्याचा एकच संबंध नाही, मग टायमिंग चुकलं का विधेयक आणण्याचा? नाही, हे बघा, भारतीय जनता विधेयक संमत झालं तर काय आणि नापसंत झालं तर काय, या दोन्हीची स्ट्रॅटेजी तयार होती भाजपची. मला असं वाटतं की अभयजी बोलू शकतील, पण मला याच्यामध्ये एकच सांगायचं की भारतीय जनता पार्टीने कधीही अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही, नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे. आणि तेच मला आता सांगतोय की तामिळनाडूबद्दल तुम्ही जे बोललात की सीट कमी होतील का, तेही राहणार नाही. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा कितीतरी सीट्स वाढले तुम्हाला या जेव्हा मतदान पेट्या उघडतील त्यावेळेस तुम्हाला ते चित्र दिसून येईल. नक्की 4 सीट होती तो 10 सीट होणार आहे, वाढतील डबल डिजिट मध्ये. मग याचं श्रेय कोणाला देणार तेही सांगा. अण्णामलईंना देणार का अजून कोणाला? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही कधी श्रेयाच्या ह्याच्यातनं हे करत नाही. नेहमीच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं संघटन हे आज संपूर्ण जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि संघटन असल्यानंतर मला असं वाटतं की हे टेम्पररी राजकारण नाही आहे, जसं फिल्म स्टार्सचे राजकारण आहेत. हे कुठलंही टेम्पररी राजकारण नाही आहे, सातत्य टिकवून आहे. आणि मला असं वाटतं की ती ग्रोथच होईल त्याच्यामध्ये. आणि ते श्रेय पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे आणि नेतृत्वाचं सुद्धा आहेच. नक्की याच विषयी आपण प्रथमेश खेरे यांच्याकडे जाऊया. प्रथमेशजी, भाजपच्या कामगिरीबद्दल काय वाटतं तामिळनाडूमध्ये? माझं असं मत आहे की भाजप
भाजप एक पक्ष म्हणून कार्य करतो, पण इकडे अशी एक भूमिका आहे लोकांच्या मनात तरी आहे की बाहेरचे जे प्रांत आहेत, म्हणजे जे पूर्वीचे प्रांत आहेत, त्यांच्याबद्दल असं एक मत आहे की तिकडे भाजपचा जो डॉमिनन्स आहे त्यामुळे मीडियालाही असं वाटतं की इकडे भाजप खूप जास्त कार्य करते. असं नाही की ते करत नाही, पण ते त्याच्या प्रपोर्शनला आहे की नाही हे आपण फक्त असं आत्ता नाही सांगू शकत. जर त्यांना निवडणुकीत काही चांगले म्हणजे रिझल्ट आले तर त्याचा अर्थ असेल की त्यांनी काहीतरी कार्य केलं आहे आणि त्याचा त्यांना लोकांमध्ये काहीतरी फायदा मिळतोय. पण दॅट कॅन ओनली बी डिसाइडेड रिझल्टच्या नंतर. आता एक स्पेक्युलेटिव्ह आपण एक प्रोसेस घेतोय आणि जर तुम्ही सामान्य म्हणजे लोकांचं जर इकडे मत पाहिलं तर त्यांचे असं मत आहे की जेव्हा त्यांची एक भूमिका आहे, कारण ती एक सेंट्रल नॅशनल पार्टी आहे, आज डॉमिनेटिंग आहे नॉर्थमध्ये, म्हणून त्यांचा काहीतरी एक रोल आहे. पण इकडची जी पॉलिटिक्स आहे, स्टेट पॉलिटिक्स आहे, ती स्टेट्सची आपली काहीतरी एक डायनॅमिक्स असते आणि त्याला समजून घेणं ते इकडच्या माणसांचा हा खूप मोठा मत आहे की बाहेरचे जे स्टेट्स आहेत ते त्यांच्या मतांना इतका व्हॅल्यू नाही देत जितका इकडे आहे. पैसा वरसाही असेल, पण आपण इकडचं बोलतो तर आपण इकडचं एक मत मी सांगतो तुम्हाला. अगदी प्रथमेश सर, तुम्हालाच एक प्रश्न आहे की एकीकडे आपण बघतोय की जे आता एक्झिट पोलचे आकडे येतात त्यात डीएमकेला बऱ्यापैकी मार्जिन देताना पाहायला मिळतात किंवा विनिंग साईड दाखवली जाते. खरं बघायला गेलं तर गेल्या 5 वर्षामध्ये डीएमके, स्टॅलिन असतील, यांनी कुठलं स्ट्रॉंग नेतृत्व स्टेटमध्ये उभंच राहू दिलं नाही, हे क्लिअर पाहायला मिळतंय. दुसरीकडे असेही प्रश्न आहेत, ड्रग्स हा सातत्यानं वाढता मेजर मुद्दा इथे पाहायला मिळतो, दारू, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या मुद्द्यांवरती जी अँटी इन्कम्बन्सी तयार झाली, केवळ हेच मुद्दे आहेत की या व्यतिरिक्त काही स्टेटमधले मुद्दे आहेत ज्यामुळे थोडासा डॅमेज होऊ शकतं डीएमकेला? हा चांगला प्रश्न आहे, कारण टीव्हीके ह्या गोष्टींवरती बँक करते की डीएमकेची जी विकनेसेस आहेत त्याला ते कसं कोचिंग करू शकतं. काही एरियामध्ये कास्ट कॉम्पोजिशनचा इश्यू आहे की डीएमकेने जे आपले ट्रेडिशनल बँक्स आहेत त्यांना सॅटिस्फाय नाही केलंय काही कारणामुळे, आणि ते हातातनं जाऊन टीव्हीकेच्या हातात जाऊ शकतात. तर विजयाच्या मनात असं आहे की विजय किंवा त्यांच्या पार्टीच्या मनात असं आहे की त्याचा आपण पुरजोर फायदा घ्यायला पाहिजे. दक्षिण तामिळनाडूमध्ये विषय थोडा वेगळा आहे, कारण तिकडे एक रिलिजियस, एक कम्युनल अँगल पण आहे आणि ते सगळे मिळून असं होऊ शकतं की डीएमसीचे काही जे ट्रेडिशनल बँक्स आहेत ते त्यांच्या हातातनं सुटू शकतात. पण ते लोकलाइज एरियामध्ये राहील, मोठ्या शहरात, आणि जो त्यांचा ट्रेडिशनल बॅस्टियन आहे त्याच्यात ते एकदम वीक पडणार नाही, अनलेस तिकडे विजय डायरेक्टली कंटेस्ट करतोय, कारण त्याची स्वतःची पॉप्युलॅरिटी आहे आणि हे खरं आहे. पण जे विषय तुम्ही सांगितले, दारूचे विषय आहेत किंवा दुसरे जे विषय आहेत, अनएम्प्लॉयमेंटचे विषय आहेत, ते खरे आहेत आणि त्याचा काही इम्पॅक्ट त्यांना पडेल. पण स्टेट इलेक्शन्समध्ये इमोशनल इश्यूज पण खूप मोठे असतात आणि त्याचाही खूप मोठा फॅक्टर पडतो. इकडे एक लँग्वेजचा एक खूप मोठा इश्यू आहे, कमी कमी लोकांच्या मनात आहे आणि ते ट्रान्सलेट होतं वोट्समध्ये. जर ते डीएमकेला असं वाटतं की आम्ही त्याला बँक केलंय किंवा त्याला होल्ड केलंय आपल्या लोकांना, तर त्याचा त्यांना फायदा मिळेल. अभी सिद्धार्थ जी आपके पास आ रहा हूँ. सिद्धार्थ जी, क्लियरली ये डिवाइड कर रहे हैं स्टालिन कि ये नॉर्थ और साउथ की अस्मिता का सवाल है और तमिल अस्मिता हमारी है और नॉर्थ यहाँ पे नहीं चल सकती, यही एक मुद्दा बना के चल रही है डीएमके? आप म्यूट पे हो. सॉरी, ये इलेक्शन एक्चुअली डीएमके के 5 साल के गवर्नेंस पे रेफरेंडम हो सकता था, लेकिन उसमें काफी जैसे सर बात कर रहे थे, काफी इमोशनल इश्यूज जैसे कि ड्रग्स, क्राइम, इस पे ऑपोजिशन ने मुद्दा खड़ा किया. तो डीएमके ने और स्टालिन जी ने काफी स्मार्टली क्या किया, इसको तमिलनाडु वर्सेस दिल्ली का एक लिंग्विस्टिक, एक फेडरल राइट्स का मुद्दा उसको बना दिया. और अगर आप देखें तो काफी सारे कैंपेन में सिर्फ यही मुद्दा उन्होंने काफी ज्यादा उठाया. लेकिन ऑपोजिशन और खुद विजय ने भी क्राइम, ड्रग्स
विमेन राइट्स, विमेन सेफ्टी, इसके बारे में काफी प्रचार किया, क्योंकि मैं खुद काफी कॉन्स्टिट्यूंसीज में गया था। तो जो 18 से 25-30 साल की जो विमेन थे, महिलाएं थे, उन्होंने यही सब मुद्दे पे रेजोनेट किया, यही सब मुद्दे के बारे में उन्होंने बात किया, स्पेशली ड्रग्स। अभी मेरा खुद का मानना है कि ड्रग पूरे इंडिया में काफी इंपॉर्टेंट इशू है, लेकिन तमिलनाडु में डेफिनेटली वोटर्स में ये बात रेजोनेट हुई है। और सर ने एक इम्पॉर्टेंट बात कही कि डीएमके के ट्रेडिशनल स्ट्रॉन्ग होल्ड में क्या कुछ डेंट हुआ है। डीएमके का ट्रेडिशनल स्ट्रॉन्ग होल्ड है चेन्नई। जब एमजीआर अपने पीक पे थे 77, 80, 84, उस टाइम पे भी चेन्नई में वो काफी सीट नहीं जीत पाए थे। डीएमके ने मेजॉरिटी चेन्नई लिया था। 2021 में चेन्नई और उसके नियर बाय डिस्ट्रिक्ट्स को डीएमके ने पूरा स्वीप किया था। लेकिन अगर टीवी के सीट जीत रहा है 15 या 20 या 10 जो भी जीत रहा है, उसके 80% सीट्स चेन्नई में आएंगे। तो ये कहना कि डीएमके को अपने कोर वोट बेस में डेंट नहीं हुआ है, ये कहना गलत होगा, क्योंकि अगर टीवी के सीट जीत रहा है तो वो चेन्नई डीएमके के स्ट्रॉन्ग होल्ड में जीत रहा है। तो ये डेफिनेटली तमिलनाडु के इलेक्टोरल पॉलिटिक्स में बहुत बड़ा एक, हम कह सकते हैं एक अर्थक्वेक की तरह कह सकते हैं, एक थर्ड फोर्स उभर के आ गया है, अगर ये एग्जिट पोल सही निकला तो। अच्छा, कई बार ऐसे देखा जाता है कि तमिलनाडु के इलेक्शंस के पहले सत्ताधारी हो या फिर अपोजिशन हो, उनकी तरफ से कई सारी लुभाने वाली योजनाएं लाई जाती हैं। इस बार ऐसा कम दिखाई दिया या फिर थी कोई योजनाएं, जैसे कि स्कूटर दे दो, कुकर दे दो एंड ऑल? हाँ, इस बार इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, इसका एडीएमके ने अपने मैनिफेस्टो में कहा। तो डीएमके ने कूपन की बात की, 8,000 रुपए का हम कूपन देंगे, ऐसी बात की। खुद विजय ने भी कहा कि 3 सिलेंडर नहीं 6 एलपीजी सिलेंडर देंगे। तो ये सब तो तमिलनाडु में कोई भी पार्टी, सिर्फ एक पार्टी है जो ये सब वेलफेयर स्कीम्स ऑफर नहीं करती है, वो है नाम तमिलर कट्ची, जो एक तमिल नेशनलिस्ट आइडियोलॉजी पे इलेक्शंस लड़ रही है, जिसने 10 साल में अपना वोट शेयर 8% तक बढ़ाया है। लेकिन उसको उसका कन्वर्जन नहीं हो रहा है, सीट में कन्वर्जन नहीं हो रहा है, और इस बार विजय उनका वोट भी निकाल लेंगे। तो लेकिन आपने जो पूछा कि वेलफेयर स्कीम्स जो काफी लोग फ्री बीज की तरह कहते हैं, वो काफी ऑफर हुआ है ये इलेक्शन में भी, लेकिन वो सारे पार्टीज ने दिया है, तो वो काइंड ऑफ न्यूट्रलाइज होता है। अच्छा, नक्की. अभय सर, जसं आपण तमिळनाडूमध्ये बघितलेलं आहे तमिळ अस्मिता, आणि मग जसं स्टॅलिन यांनी खूप स्मार्टली तमिळ अस्मिता आणि विरुद्ध दिल्ली असं केलं आणि त्यांचे जे अपयशाचे मुद्दे होते ते बाजूला केले. बंगालमध्ये सुद्धा असंच झालं की बंगाल अस्मिता ममता बॅनर्जी यांनी लावून धरली होती. त्यात SIRला सुद्धा खेचून आणलं होतं, परिसीमन विधेयकाला सुद्धा खेचून आणलं होतं. तर मग प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याची अस्मिता विरुद्ध दिल्ली असं चित्र उभं केलं जातं, आणि याचा किती फायदा त्या त्या निवडणुकांमध्ये होतो? नाही, त्यांनी मगाशी एक शब्द वापरला, तो अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, फेडरल राईट्स. कारण राज्यांच्या संदर्भात अनेकदा जे निर्णय होतात, म्हणजे आपण हिंदी सक्तीचा, पहिलीपासून हिंदीचा विषय आपण तिसऱ्या भाषेचा ज्यावेळेस आला त्यावेळेस महाराष्ट्रात पण जी प्रतिक्रिया आली, म्हणजे ही तर आपण तर हिंदी स्वीकारलेले राज्य आहोत, तर त्याचं दक्षिणेमध्ये जिथे हिंदीला पूर्ण विरोध आहे तिथे ज्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट झाला, त्यांनी तर मुळात स्वीकारलंच नाही. ते आपण तरी ते मान्य केलं होतं, त्यांनी तर सपशेल धुडकावून लावलं. दुसरं म्हणजे प्रत्येक बाबतीत, आता डिलिमिटेशनच्या बाबतीत महिला विधेयकाच्या आडून डिलिमिटेशन करण्याचा जो एक दोन्ही क्लब करून करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा फार मोठा, म्हणजे भाजपाची रणनीती कदाचित अशी असावी की हे विधेयक जर समजा फेटाळलं गेलं तर यांचा महिला आरक्षणाच्या विरोध आहे, म्हणून महिलांमध्ये काही प्रमाणात आपल्याला गेन मिळेल. परंतु तसं झालं नाही, कारण डिलिमिटेशनच्या बाबतीत दक्षिणेतले मतदारसंघ कमी होतील, त्याचा अमित शहानी नंतर ते आकडेवारी दिली, पण ते कमी होतील हा प्रचार खूप त्या निवडणुकीमध्ये गाजला की उत्तरेचं आपल्यावर प्रभुत्व निर्माण होईल, हा मुद्दा त्यातला आला. परसेप्शन शेवटी असतं. आता तुम्ही महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा मोठा होता, तुम्ही जर नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड काढून बघितलं तर तामिळनाडू हे गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र या सगळ्यांच्या मागे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याच्या बाबतीत. परंतु तिथल्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा झाला कारण ते सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी प्रॉमिनंटली उचलला. नरेटिव्ह सेट करणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने प्रचार होतो, आणि ते नरेटिव्ह सेट करण्यामध्ये आणि त्याला काउंटर नरेटिव्ह देण्यामध्ये स्टॅलिन यशस्वी ठरलेले याच्यावरनं तरी दिसत आहेत एक्झिट पोलवरनं.
नक्की. यानंतर आपण संजय थडे यांच्याकडे जाऊया. संजयजी, पश्चिम बंगालचं तुम्ही मगाशी वेगळेपण सांगत होतात की तिथला जो मतदार जो आहे तो बराच सजग आहे आणि मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडतो. मात्र बंगाली जनता ही नेहमी निवडणुकीमध्ये कोणत्या मुख्य मुद्द्यांना महत्त्व देते? जसं आम्ही इथे आपण चर्चा करत आहोत, बंगाली अस्मिता असेल, तमिळ अस्मिता असेल, त्या त्या राज्यात ती प्रभावी ठरली, पण बंगाली जनता मुख्यत्वे कोणत्या मुद्द्यांना महत्त्व देते? बंगाली अस्मिता ही फार महत्वाची आहे, कारण उत्तर भारत आणि बंगाल, उत्तर भारतीय लोक ज्या पद्धतीने याच्याकडे बघतात आणि बंगाली, जसं आपल्याकडे कुणीही शिवाजी महाराज किंवा आंबेडकर किंवा ज्योतिबा फुले किंवा आपले संभाजी महाराज असे जे काही मोठे मोठे तानाजी वगैरे यांच्याबद्दल कुणी काही बोललं तर आपल्याला किती वाईट वाटतं किंवा हे होतं. तसंच बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर आहेत किंवा तुमचे विद्यासागर आहेत, विवेकानंद आहेत, यांच्या ह्याच्याबद्दल तर त्यांची अस्मिता ही फार, कारण लहान मुलांना पहिल्यापासून हे सगळे शिकवत असतात. आणि आज जर आपण ह्याचे पोलचे जर आकडे बघितले तर ते इतके तुम्हाला म्हणजे एकदम टोकाचे दिसतील. एका पोलनी टीएमसीला 177 187 दिलेले, दुसऱ्यांनी 100 दिलेत, कुणी 140 दिलेत, कुणी 160 दिलेत, कुणी बीजेपीला 146 160. म्हणजे या ठिकाणी जे मला माहित नाही काय स्टॅटिस्टिकल सॅम्पल साईज घेतला होता किंवा काय, पण एवढं मात्र नक्की की काट्याची टक्कर आहे, ती कुठल्या बाजूला जाईल हे यावेळेला सांगता येत नाही. कारण जनरली काय होतं की बंगालमध्ये ज्या वेळेला इलेक्शन झाली ती एका साईडनीच होते बऱ्यापैकी, असे आम्ही बघितलेलं आहे की आधी डावे होते, डाव्यानंतर ममता आली, नंतर तिने हे चालवलं वगैरे. तर ती तशी जी आहे तसं होत नाही. त्यामुळे इतके जे कन्फ्युजन देणार, आणि बंगाली वोटरांनी, मी पूर्वी खूप बोलायचा, यावेळेला जे हे सगळे जे पॅरामिलिटरी आल्यामुळे कुणीही काही आपलं ओपिनियन देत नाही. एक्झिट पोल कुठल्या ह्याच्यावर झाले वेगवेगळे यांनी केले, सगळ्या मोठ्याच आहेत. मागच्या वेळेला पण आपण बघितलं की बिहारचे जे एक्झिट पोल आपण बघितले होते ते सोडून त्याच्या आधीचे बऱ्याचशा यांनी एक दोघांचे हे येतात, पण बाकी इट व्हॅरीज, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हे झालेलं असतं. म्हणजे 4-5 लोक आहेत आणि याचं कॉम्पोजिशन फार वेगळं आहे. बंगाल अस्मितेचा विषय जसं सांगितलं आपण महाराष्ट्रामध्ये जसा आहे, काही गोष्टी फार सेन्सिटिव्ह असतात, तशा बंगालमध्ये पण फार सेन्सिटिव्ह आहे. सुरुवातीला इलेक्शन सुरू झाली ही रिलिजियस पोलरायझेशनच्या नावाखाली सुरू झाले आणि त्याचा नॅरेटिव्ह चेंज होऊन तो SIR वर आला. म्हणजे जे सुरुवातीला तुम्ही बघितलं, सुरुवात झाली होती की polarization, then it came down to SIR. Now how it is going to shift in which way, it is आपल्याला 4 तारखेलाच हे बघायला मिळेल. हे असं मला, म्हणजे माझं असं मत आहे. नक्की नक्की. आणि इथले ज्या महिला असतात त्या नेहमी आवर्जून वोट द्यायला जातात. सकाळी 5 वाजतापासून लोक 5:30 वाजता लोक जाऊन लाईनीत थांबतात. आपण बघितलं 5 वाजेपर्यंत. कारण पूर्वी काय व्हायचं बंगालमध्ये, पूर्वी व्हायचं की 5 वाजल्यानंतर लोक ह्याच्यात थांबायची, लोक आरामात जायची आणि मग त्याच्यानंतर जो शेवटचा माणूस असतो त्याला इलेक्शन कमिशन चिठ्ठी देतो आणि मग उलटी गिनती सुरू होते आणि जो 5 वाजता लाईनीत असतो सगळ्यांना वोट. पण यावेळेला तसं झालेलं नाही. 5-5:30ची जी वेळ होती तोपर्यंतच जवळजवळ 90% मतदान झालेलं होतं. म्हणजे यावेळेला जे आधी याच्या वेळेला जे सांगायचे की सायंटिफिक रिगिंग और बूथ जॅमिंग वगैरे हे जे प्रकार होते ते प्रकार कुठलाही यावेळेला दिसलेला नाही आणि हिंसा झाली नाही, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नक्की नक्की. प्रमोदजी, एकदा असं म्हणजे पश्चिम बंगाल झालं, तामिळनाडू झालं, पश्चिम बंगालबद्दल तुम्हाला चांगले आकडे दिसत आहेत. आसामबद्दल बोलूया. आसाममध्ये तुम्हाला पूर्ण विश्वास होता की पुन्हा आपलीच सत्ता येईल हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली? 100%. कारण त्या ठिकाणी जे काही मागच्या याच्यामध्ये जे काही काम झालेलं आहे ते काम मला असं वाटतं की सगळ्यांनीच बघितलेलं आहे की सेंट्रल पॉलिसी आणि स्टेट पॉलिसी या दोघांना मिळून त्या पद्धतीने ज्या ज्या योजना सेंट्रलकडनं दिल्या गेल्या, ज्या की सामान्य मतदारांपर्यंत म्हणजे सामान्य नागरिकांसाठी होत्या, त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होण्याचं काम किंवा त्याचं प्रचार प्रसार होण्याचं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की त्याचीच पावती मतदार देणार आहेत आणि नक्की यावेळेस थोडंसं आणखी जास्त देतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि ते आता मला असं वाटतं की जागा थोड्याशा वाढलेल्या आहेत.
तर मी तेच म्हटलं ना की चांगलं काम केल्याची पावती सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण मी तुम्हाला परत सांगतो की जरी सत्ता आली तरी मात्र भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे हा थांबत नाही. याचं काम सातत्याने चालूच असतं. शेवटी त्या बूथपर्यंत जाणं किंवा त्या मतदारांपर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या योजना पोहोचवणं हे काम सातत्याने चालू आहे. त्यामुळे नक्कीच यावेळेस आसाममध्ये ती संख्या आणखी वाढलेली सुद्धा दिसेल. अभय सर, निश्चितपणे, कारण आसाममध्ये ज्या पद्धतीने आता काँग्रेस तुमच्याकडे येतो. वीक अभय होते, सरांनंतर येतो. काँग्रेसच्या मला वाटतं की जे मुख्य प्रमुख पक्ष आहे तो इतका कमकुवत झालेला आहे आता की तिथे, आणि जे स्थानिक पक्ष त्यांना पर्याय देऊ शकतात ते पर्याय देणारे त्यातले प्रमुख पक्ष भाजपाने आपल्या सोबत ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आज त्यांच्या पुढे तेवढं बलाढ्य प्रतिस्पर्धी आसाममध्ये नाहीये. विनोद सर, तुमचं निरीक्षण काय आसामबद्दल? वो सब हिंदी में बोल रहे हैं, मैं भी बोलूं क्या हिंदी में? जी जी. तो आसाम का जब आप बता रहे हैं तो आसाम में पहले जो सीटें मिली थी उससे ज्यादा मिल रही हैं, क्योंकि जैसे बताया अभय जी ने कि विपक्ष बिल्कुल खत्म हो गया लगभग, और जो मुस्लिम विधानसभाओं में जब वहाँ से एक पार्टी जो जीतती थी, जो सांसद भी थे, वो वहाँ पे पूरे मतलब कट गए, उनके भी नाम SIR में पूरे कट गए. इसलिए यहाँ पे बीजेपी को लगभग उनके सहयोगी मिला के 102 से आगे सीटें उनको मिल रही है. और एक आप बता रहे थे PVK का, बता रहे थे तमिलनाडु का, जिसमें ADMK और DMK दोनों के वोट काट रहे हैं. DMK के 60% और 40% ADMK जो विजयन काट रहे हैं. इस प्रकार से याच्यामध्ये थोडंसं मी फक्त थोडं करेक्ट करतो. सरांनी जे आता सांगितलं की विपक्ष काम करत नाही, मला असं म्हणायचं की सत्ताधारी पक्ष चांगलं काम करतोय आणि विपक्षांकडे मुद्देच नाही आहेत. त्यामुळे तो कमकुवत होण्यामागचा नाही, आसामच्या बाबतीत बोलायचं झालं तर चहाच्या मळ्यात त्यांच्याकडे मुद्दे नाहीत समजू शकतो आपण, पण नेते पण ठेवले नाहीत. त्याचं तेच म्हटलं ना, नेत्यांना बोलायला जागाच राहिली नाही. प्रत्येक स्टेटमध्ये तसं तर मुद्दे आहेत, बरेच मुद्दे आहेत काँग्रेसचे बरेच नेते बीजेपी मध्ये गेले ना. म्हटलं तिकडे तो एक वेगळा नेते मुद्दा आहे. प्रमुख प्रमुख नेते गेले. अँड इलेक्शन मध्ये जेव्हा एक पार्टीचे नेते जातात तेव्हा मानसिक जे त्यांचे वोटर आहे त्यांच्या पण हे माइंड बदलतोय. अगदी. पण अभय सर, जे छोटे पक्ष आहेत, जे डावे आणि इतर पक्ष आहेत, ते TMCची मतं यावेळेला त्यांच्यामुळे विभाजन होईल मतांचं, की त्याचा फायदा पुन्हा एकदा TMCला होताना पाहायला मिळू शकतो? कारण कुठे ना कुठेतरी शिफ्ट पाहायला मिळतो. नाही, पश्चिम बंगालमध्ये एवढं स्ट्रॅटेजिक वोटिंग होतं ना, तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा बघितलं असेल की म्हणजे काँग्रेस असेल किंवा डावे पक्ष असतील, हे जर स्पर्धेत नसतील ना तर ते डिस्कार्ड होतात. त्याच्यामुळे त्यांचे आकडे शून्यावर राहिले. ते कसे 8, 9, 5 वगैरे. आपल्याकडे आता जसा उल्लेख आता विजयनच्या ज्यावेळी तामिळनाडूचा येतो विषय, त्यांच्या जागा जरी 15-18 दिसत असल्या तरी त्यांचा इफेक्ट जो आहे ना तो 50 जागावर असेल. आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरेंचा पहिल्या निवडणूक 2009 मध्ये त्यांच्या जागा 13 आल्या होत्या, पण त्यांनी महायुतीच्या 50 जागा पाडल्या होत्या. तोच इफेक्ट जो असतो तो नवीन पक्षाच्या बाबतीत येत असतो. त्याच्यामुळे तसा इफेक्ट दिसतो. परंतु बंगालचं जर उदाहरण घेतलं तर खूप स्ट्रॅटेजिक वोटिंग होतं तिथे, आणि तिथे असं मॅन्डेट असं फ्रॅक्चर्ड कधी येत नाही. म्हणजे मला हे आकडे खूप जेवढे वाटतायत घासून एवढे राहतील की ते शंका त्याच्यामुळेच वाटतं. मला आठवतं अभय सर, 2021च्या निवडणुकीत अमित शहानी नारा दिला होता, अब की बार 200 पार बंगालमध्ये. मग ते ममता गेल्या 200 पार. हो. नक्की. बंगाल में एक खास बात है कि पूरे देश में मैं बोल रहा था कि शेड्यूल कास्ट और SC मतलब OBC, ये 2 कास्ट है, वो सभी जगह पे लगभग बीजेपी के बहुत मतलब विरोध में लगभग रहती है आधी. लेकिन बंगाली एक ऐसा है जहां पे ये दोनों कास्ट है वो बीजेपी की तरफ झुकी हुई दिख रही थी, और जो बनर्जी चटर्जी या उच्च वर्ग है वो ममता से मतलब उनकी लिंक थी, क्योंकि उनके सब बिजनेस या इतने सालों से जो हो रहे हैं वो इनके पास है सब. और आम OBC और वोटर जो सबसे ज्यादा शेड्यूल कास्ट, इन लोगों के पास कुछ भी नहीं है ऐसा. तो इन्होंने पूरा परिवर्तन करने की ठान ली है इस बार. तो ये जो ज्यादा वोटिंग हो रही है और जो ज्यादा से ज्यादा वोटिंग हो रही है उसका मुख्य परिणाम, एक बात खास है कि कहीं भी वोटिंग अब जो इलेक्शन हो रहे हैं, पहले क्या था कि पहाड़ के पीछे क्या हो रहा है हमको नहीं मालूम, ऐसा बोलते थे. जब हम सर्वे करते थे, पहाड़ के पीछे क्या हो रहा है हमको नहीं मालूम, हमारे इधर का बोलो. नदी के वो पार क्या हो रहा है वो हमको नहीं मालूम. लेकिन ये 10-15 साल में टीवी मीडिया, ये सोशल मीडिया, ये सब आया, तब से पूरा परिवर्तन, एक ही जैसी लहर होती है कहीं भी. जैसे पहले जो इलेक्शन हुआ उसमें 152 सीट में से
एग्जिट पोल वालों ने भी 102, 105, 110 तक दिया। इसका मतलब पिछली बार 59 सीट आई थी और 105 और 10 आ रही है। इसका मतलब गेम 90% मतलब आगे आ गया है, डबल समझो। तो यहाँ पे 18 सीटें जीती थी, तो यहाँ पे भी इसी प्रकार का उनका रुख रहेगा। और जो मोदी जी वो जल क्रीड़ा कर रहे थे, उसका भी बहुत सारा प्रभाव होता है कि तीनों 14 सीटें, 22 सीटें, 16 सीटें, इस प्रकार के उस झीलों में सीटें हैं, तो उसका भी काफी प्रभाव पड़ा है इस बार। तो मैं ऐसा सोचता हूं कि कोई भी एक पार्टी ऐसे जब मतदान होते हैं तो एक पार्टी बहुत तेजी के साथ आगे बढ़ती है, तो उसमें ज्यादा मुझे बीजेपी मला संजय सरांकडे जायचं आहे हा एक मुद्दा घेऊन की संजय सर हे जे काही आता डिलिमिटेशन आहे, याद्यांमधली सुधारणा आहे, त्यामुळे सगळं निवडणुकीचं अॅरिथमॅटिक बदलताना पाहायला मिळते। भविष्यात अजून काही चित्र बदलताना पाहायला मिळेल या सगळ्या समीकरणांमुळे। तुम्ही सर तुमचा हा बोला आवाज येतोय। आता ते म्हणले बंगालमध्ये, तुमचा आवाज येत नाहीये सर। आता येतोय आवाज? हा बोला। हा, आता जे तज्ञ जे बोलले की बंगालमध्ये जे आहे हे वोटिंग जे होतं ना, ते वोटिंग एका साईडला होतं बऱ्यापैकी, आणि यावेळेला लोक असं होत नाही की फार यावेळेला, आणि जे स्ट्रॅटेजिक वोटिंग असताना कमिटेड वोटर्स जे असतात ते नेहमी त्यांच्या पार्टी लाईन मधनं जातात सगळ्या, आणि हे जे डिलिमिटेशन वगैरे आहे हा मुद्दा यावेळेला इतका नव्हता। हा मुद्दा तर नॅशनल लेवलवरती वगैरे आला, डिलिमिटेशन वगैरे नव्हतं। यावेळेला SIR चा मुद्दा होता, आणि तो सुरू झाला सुरुवातीला याच्यावरनं, आपल्या ध्रुवीकरणावरनं सुरू झाला, परंतु तो शेवटी SIR वरती आला, आणि त्याच्यामुळे हे झालं ना, अँटी इन्कम्बन्सी सगळ्या ठिकाणी म्हणतातच, थोडी बहुत अँटी इन्कम्बन्सी असते, पण ती काही अशी नाही। पण डिलिमिटेशन हा काही या ठिकाणी फार मोठा मुद्दा नव्हता या इलेक्शन। नक्की मला वाटतं की डिलिमिटेशन याच्यावर पुढे परिणाम होईल का नाही हे आता आपल्याला रिझल्ट आल्यानंतरच कळेल, कारण ते डिलिमिटेशन साठी मग ते पार्टी लाईन वर जाऊन त्याप्रमाणे प्रेशर जे क्रिएट होतं ते याच्यावरती, दॅट इज अ डिफरंट थिंग। कोण किती जिंकल त्याच्यानंतर किती प्रेशर जे तो कायदा आणायचा जेव्हा वेळ येईल किंवा जे काही कमिशन आहे ते बघेल, त्यावेळेला कोण किती प्रेशर देईल त्याच्यावर, स्ट्रेंथ वरती पण हे सगळं अवलंबून आहे, किती स्ट्रेंथ आहे कुणाची ती, त्याप्रमाणे दे कॅन पुट अ प्रेशर ऑन दॅट। पण डिलिमिटेशन वॉज नॉट मच डिस्कस, या ठिकाणी फार डिलिमिटेशनची फार चर्चा या ठिकाणी झाली नव्हती। चर्चा झाली होती की ममता बॅनर्जी, लोक TMC म्हणून नाही बघत, लोक ममता बॅनर्जी म्हणून बघतात, ब्रँड म्हणून बघतात, ब्रँड म्हणून बघतात, आणि त्या ठिकाणी त्याच्या अपोजिटला BJP होते, त्या ठिकाणी जे होते ते केंद्रीय नेतृत्व नेतृत्व सगळं त्या ठिकाणी होतं। लोकल जे आहेत दोघं तिघे जे आहेत ते त्यांचा काय फार मोठा असा करिश्मा आहे वगैरे असं काही नाहीये, परंतु ही लढाई यावेळेला जी झालेली आहे ती थोडीशी काट्याची अशी वाटते, आणि त्यामुळे कुणी BJPला 146 दिले तर कुणी 185 दिले, कुणी यांना 100 दिले। म्हणजे तुम्ही जो बघितला जो फरक आहे विभिन्न पोलमध्ये, तो बऱ्यापैकी 2-3 पोल जे सांगतायत की दोघं जवळजवळ बरोबरीचे असतील, 140, 135 असं, त्यामुळे हे जरा फार थोडीशी ट्रिकी इलेक्शन आहे। अगदी आपण चर्चेच्या शेवटाकडे जातोय संजय सर, आणि मला सगळ्यांनाच आता केरळ बद्दल थोडीशी चर्चा करूयात, कारण एक 2025 साली जी घटना घडली आहे ना अभय सर आणि विनोदजी, की तिरुअनंतपुरम स्टेटवरती ज्या पालिकेवरती भाजपनी सत्ता मिळवली, आणि एकीकडे डाव्यांचा गड आहे, मात्र अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात आहे, ती तोडून पिनराई विजयन पुन्हा एकदा सत्तेत येऊ बघतायत। काय चित्र असेल साधारणपणे पोल्स जे आकडे सांगतायत त्या पोल्स मध्ये UDF ला जरा अधिक जागा आहेत मॅट्रिक्सच्या पोल नुसार। मुळात केरळ हा काही एकपक्षीय राजकारणाचा राज्यच नाहीये, ते नेहमी 2 आघाड्यांमधला तो संघर्ष आहे, आणि त्या आघाड्यांमध्ये सुद्धा एवढी विसंगती असते। तुम्ही जर केरळच्या LDF आणि UDF बघितल्यात तर त्यांच्यामध्ये एवढी विसंगती असते। लोक मला वाटतं की मॅन्डेट देताना बऱ्याचदा तिथल्या गव्हर्नन्सवर मॅन्डेट देतात। केरळच्या याच्यामध्ये केरळमध्ये दक्षिण दिग्विजय म्हणून भाजपाने जी सुरुवात केली कर्नाटकपासून, त्याच्यानंतर त्यांचं नेक्स्ट टार्गेट आंध्र आणि केरळ होतं। तामिळनाडू त्यांनी ऑप्शनलाच टाकलेलं होतं, आजही ऑप्शनलाच आहे मला असं वाटतं ते। त्याच्यामुळे आजही ते किमान त्या AIDMKच्या माध्यमातून, पण केरळमध्ये मात्र आजही मला जरी UDF वाटत असलं म्हणजे आपल्या एक्झिट पोलमध्ये,
तरी मला वाटतं की तिथे अजूनही LDF ला एज आहे म्हणून. केरळमध्ये मला असं वाटतं की मी परत एकदा तुम्हाला सांगेल की 4 तारखेला खूप काही गोष्टी तुम्हाला समोर येणारच आहेत. कारण आपण exit एक्झिट poll पोलचे बद्दल आकडे बोलतोय. आणि प्रत्यक्षात उघडणारे आकडे याच्यामध्ये फरक कसा पडतो हे आपल्याला पाहिलेलं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हे सांगायचा आहे की केरळमध्ये जे रोजगाराचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तिथले भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात तरुण हे बाहेर देशात रोजगारासाठी जातात. आणि मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व मोदीजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी हे होता. आणि तो सातत्याने सगळ्यांना दिसत आलेला आहे की त्या ठिकाणचा रोजगाराचा हा जो मुद्दा आहे की तिथल्या स्थानिक तरुणाला बाहेर जावं लागतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आणि सेंट्रलच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या ठिकाणी होणारा जो 2 याच्यामधला वाद आहे हिंदू आणि ख्रिश्चन समाजामधले काही विषय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसतात. या सगळ्या याच्यावरून मला एकच सांगावं वाटतं या ठिकाणी की ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तर होताना दिसणारच आहे. कारण मतदार जो आहे तो अतिशय चाणाक्ष आहे आणि यावेळेस मला असं वाटतं की तो बदल तिथपर्यंत त्यांना तो दिसून येईल मतदानात जो झालेला आहे आणि चित्र काहीतरी वेगळं दिसेल. नक्की. विनोदजी, तुमचं निरीक्षण. केरला में क्या है कि 3 पार्टियां हैं, UDF, कांग्रेस और बीजेपी. बीजेपी पिछली बार मेयर एक जीती थी वहां पे, लेकिन अब उसके वोट जरूर बढ़ रहे हैं, लेकिन मुझे नहीं लग रहा है कि 3-4 सीटों से ऊपर कोई बीजेपी को आ सकती है. अब यहाँ पे क्या है कि कांग्रेस और यूडीएफ, चेहरा मिळवण्याचा प्रयत्न प्रयत्न देखील होता. बाकी. यूडीएफ और कांग्रेस वहां जीत रही है जहां पे मुस्लिम मतदाता हैं ज्यादा, और यूडीएफ ओबीसी का जो बड़ा वोटर्स है वो पकड़ के रखा हुआ है, उससे हिंदुत्व में परिवर्तित नहीं हुआ ज्यादा. तो यूडीएफ इस बार सत्ता में आएगी. अच्छा, नक्की. एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम इथं भाजपला यश दिसतं आहे, मात्र केरळ, तामिळनाडू इथं त्यांच्यापासून सत्ता काहीशी दूरच आहे असं एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. अभय सर, प्रमोद सर आणि विनोद सर, त्याचप्रमाणे संजय सर, आपण या कार्यक्रमात चर्चा केली त्याबद्दल खूप आणि आपल्यासोबत सिद्धार्थ आणि प्रथमेश देखील होते, वरिष्ठ पत्रकार, त्यांचंही खूप धन्यवाद. आणि एक 4 तारखेची वाट बघणं महत्त्वाचं आहे, कारण जातीय समीकरणं आहेत, ज्या पद्धतीत वोटिंग झालेलं आहे, कशा पद्धतीत टर्नआउट होतं, कशा पद्धतीत ते आकडे समोर येतात आणि कोणाला याचा फायदा होतो ते 4 तारखेलाच कळेल. एक्झिट पोलच्या या चर्चेमध्ये आज इथेच थांबतोय. NDTV मराठीवर पाहत राहा. NDTV मराठी.